जय शिवराय मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आपले सरकार सेवा केंद्र देण्याबाबत राज्य सरकारने एक शासन निर्णय काढलेला आहे आणि हे आपले सरकार सेवा केंद्र स्थापन नवीन करण्यासाठी काय अटी नियम आहेत, काय पात्रता आहेत याबद्दलचा आपण एक व्हिडिओ या चॅनलवर टाकलेला आहे। तो जर तुम्ही बघितला नसेल तर तो हा व्हिडिओ आहे, हा बघून घ्या, म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या निकषांची पात्रता करणं गरजेचं आहे। आता नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये ही सेवा केंद्र देणे चालू आहे याबाबतचा शासन निर्णय अगदी थोडक्यात आपण बघूया। तुम्ही मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा। तर 16 जुलै 2026चा हा शासन निर्णय आहे। यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील विद्यमान 13 दादा लोरा खिडकी केंद्रे व 9 आदी सेवा केंद्रे अशा एकूण 22 केंद्रामध्ये विशेष बाब म्हणून मिनी सेतू सेवा केंद्रे आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे। सदर केंद्राच्या संचालनासाठी आवश्यक ऑपरेटरची निवड करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर करावी। सदर केंद्रावर एक वेळची बाब म्हणून आवश्यक साधन सामग्री उदाहरणार्थ संगणक, प्रिंटर, स्कॅनर, फर्निचर इत्यादी पुरवण्यात यावी। यासाठी निधी राज्य सेतू सोसायटीमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल। याबाबत जिल्हाधिकारी यांनी सविस्तर प्रस्ताव इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाकडे सादर करावा। सदर केंद्रे अतिशय दुर्गम व पूर्वी नक्षल प्रभावित असलेल्या क्षेत्रात येत असल्याने केंद्राचे कार्यान्वयन नियमितपणे सुरू ठेवणे तसेच त्याच्या कार्यप्रणालीमध्ये स्थैर्य निर्माण करणे अत्यावश्यक आहे। त्या अनुषंगाने अपवादात्मक बाब म्हणून निवड करण्यात आलेल्या केंद्रचालकांना केंद्राच्या कार्यान्वयनासाठी सहाय्य म्हणून कमाल 1 वर्षाच्या कालावधीसाठी 8,000 रुपये इतके कार्यान्वयन सहाय्य देण्यात येईल। तथापि सदर कार्यान्वयन सहाय्य केवळ 1 वर्षाच्या कालावधीपुरतेच देय राहील। त्यानंतर संबंधित केंद्रचालकांनी सदर केंद्रे स्वबळावर चालवणे आवश्यक राहील, असा हा शासन निर्णय आहे। तुम्हाला जर सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। धन्यवाद।